नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, काव्याने जीवाला सगळे दोष देत असतात. विशेष करून पार्थने तर काव्याला सरळ बोलून दाखवलेलं असतं की आता मला हे लग्न मान्य नाहीये. काव्याने तुम्हाला आता घटस्फोट देऊन माझ्या बंधनातून कायमची मुक्त करणार आहे. तर मित्रांनो, कारण आता बस झालं, आता माझा प्रेम या शब्दावरचा विश्वास उडून गेला आहे. प्रेम वगैरे हे काहीच नसतं. प्रेम म्हणजे एक सगळा फक्त आणि फक्त दिखावा आहे. आजपर्यंत मी प्रेमावर खूप मोठा विश्वास ठेवला, पण आता याच प्रेमावरचा विश्वास माझा उडून गेलाय. आजपासून प्रेमावर विश्वास ठेवणारा हा पार्थ, आपले हे लग्न मान्य करणारा हा पार्थ केव्हाच मेलाय. तर पार्थचं असं बोलणं ऐकून काव्याला मात्र खूप टेन्शन येतं, त्याला खूप कसतरी होत असतं आणि मित्रांनो, ती अचानक चक्कर येऊन पडते. तेव्हा काव्याला चक्कर आलेली पाहून पार्थ लगेचच जे आहे ते प्रेमापोटी काव्याजवळ धावत जातो, तिला सावरतो. तेव्हा मालिनी काकू आणि विक्रम काका पार्थला म्हणतात की अरे बघतोयस काय, असं पार्थ बघ, त्या बिचाऱ्या काव्याची तू दिलेल्या टेन्शनमुळे कशी अवस्था झाली. तू तिला इतकं टेन्शन नको देऊस, उचल तिला पटकन आणि दवाखान्यात घेऊन जा रे. तेव्हा काय म्हणून आजचा दिवस दाखवला, इतकं वाईट संकट घेऊन आलाय असे मत मालिनी काकू तर खूप इमोशनल होतात. त्यानंतर पार्थ काव्याला उचलून दवाखान्यात घेऊन जातो. त्यामुळे आता काव्य शुद्धीवर येताच पार्थ काव्याचा भूतकाळ विसरून तिला माफ करणार असल्याचं आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळेल.